हॅलो नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत आपल्याला पेटर्स बनवायचे आहेत. त्यासाठी इथे मी लाईट पिंक कलरचा ऊल घेतलेला आहे. त्याची अगोदर एक स्लिप नॉट करूया आणि हा पिंक कलरचा ऊल आपण जॉइन करून घेऊया. पिंक कलरचा ऊल जॉइन केल्यावर आपल्याला बॅक स्पेस मध्ये काम करायचं आहे. बॅक स्पेस मध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाठी साईडला आपली सुई पुढे घेऊया, पुन्हा पाठी टाकूया आणि आपला ऊल रॅप करून पुन्हा तो ऊल पाठी साईडला बाहेर काढूया आणि त्याला एक सिंगल क्रोशे करूया. अशा प्रकारे हा ऊल आपला जॉइन होईल बॅक साईडला. तर आपल्याला इथे 4 चेन्स बनवायचे आहेत. ही एक चेन, ही 2 चेन, ही 3, ही 4. अशा 4 चेन झाल्यावर पुढच्या चाकीमध्ये आपल्याला 3 सिंगल क्रोशेटने जॉइन करून घ्यायचे. पुन्हा पाठच्या साईडून आपली सुई पुढे घेऊया, पुन्हा पाठी त्या स्टिचमधून आपण पाठी सुई काढूया, पुन्हा वर्किंग यान त्याला रॅप करूया, त्या स्टिचमधून बाहेर काढूया आणि हा पुन्हा वर्किंग यान रॅप करून आपली या 2 लूपमधून आपली सुई बाहेर काढूया. तशा प्रकारे आपण ह्या पेटर्सला चाकी जॉइन करून घेणार आहोत. पुन्हा त्या चाकी करूया आणि पुढच्या चाकीवर आपण ह्याच प्रकारे आपली चाकी जॉइन करून घेऊया. प्रकारे हा राउंड पूर्णपणे आपण कंप्लीट करून घेऊया. लास्ट 4 चेनची चाकी आहे ती पहिल्या चाकीमध्ये एसी करूया आणि हे जॉइन करून घेऊया. आता आपण लाईट पिनच्या चाक्या केलेल्या आहेत, तर त्यावर आपल्याला पेटल्स बनवायचे आहेत. तर पेटल्स बनवताना 2 व्हाईट कलरचे पेटल्स आहेत, त्यामध्ये आपण पेटल बनवू अशी काळजी घेऊया. तर आता सर्वप्रथम आपण इथे एसी करून घेऊया आणि 2 पेटलच्या मध्ये जो चेन स्पेस आहे तिथे आपल्याला पेटल बनवायचे आहे. त्यासाठी पुन्हा त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये आपण एक एसी बनवूया. आता एक हाफ डबल क्रोशेट बनवूया. आता आपल्याला इथे 2 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. हा एक डबल क्रोशेट, हा दुसरा डबल क्रोशेट. आता इथे आपल्याला डबल क्रोशेट बनवायचे आहे. इथे एक डबल क्रोशेट बनवून घेऊया. डबल क्रोशेटसाठी 2 वेळा आपली सुई होती, आपल्याला वर्किंग रॅप करायची आहे. या चेन स्पेसमधून आपली सुई आत इन्सर्ट करायची आहे, पुन्हा वर्किंग रॅप करायची आहे. या चेन स्पेसमधून आपली सुई बाहेर काढायची आहे. पहिल्या 2 लूप्समधून अगोदर आपली सुई बाहेर काढून घेऊया, पुन्हा वर्किंग रॅप करूया. दुसऱ्या 2 लूपमधून आपली सुई बाहेर काढून घेऊया, पुन्हा वर्किंग सुई रॅप करूया. उरलेल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे एक डबल क्रोशेटचा शीट होईल. त्यानंतर आपल्याला तिथे 3 चेन्स करायचे आहेत आणि त्याचा रिकॉर्ड करायचा आहे. रिकॉर्ड झाल्यावर पुन्हा एक डबल क्रोशेट बनवायचा आहे, 2 डबल क्रोशेट बनवायचा आहे, एक हाफ डबल क्रोशेट बनवायचा आहे आणि एक एसी करायचा आहे, सिंगल क्रोशेट करायचा आहे. तशा प्रकारे आपला हा एक पेटल रेडी होतो. आता पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचा आहे. सिंगल क्रोशेट करून झाल्यावर पुन्हा पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला एक सिंगल आणि हा पूर्ण चेन्स लाईट पिंक कलरने अशाच कंप्लीट करून घेणार आहोत. लास्टच्या चेन स्पेसमध्ये सिंगल क्रोशेट करूया आणि जो फर्स्ट पेटल आहे त्याच्या सर्वात स्टार्टिंगला जो एसी केलेला तिथे एक स्लिप स्टिच करून घेऊया आणि हा राउंड क्लोज करूया. तर असा हा आपला दुसरा राउंड कंप्लीट होतो. पेटल्स बघा मस्त असे उमललेले दिसत आहेत. आता खालचा राउंड, तिसरा राउंड पेटल्स बनवण्यासाठी पुन्हा आपली सुई पाठच्या साईडून पुढच्या साखळीमध्ये घालूयात आणि पुन्हा बॅक साईडने आपण एक सिंगल क्रोशेट करून घेऊया. तशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण सिंगल क्रोशेट करून घेऊया आणि आता आपल्याला इथे 5 चेन्स बनवून घेऊया. 5 चेन्स झाल्यावरती पुन्हा पेटलचा खालची जी चाकी आहे तिथे आपण हे बॅक साईडने सिंगल क्रोशेट करून घेऊया आणि पूर्ण राउंड आपण असाच कंप्लीट करून घ्यायचा आहे सगळ्यांचा. लास्टचा जो 5 चेनची चाकी आहे ती आपण पहिल्या चेनच्या एसीमध्ये इन्सर्ट करूया आणि तिथे ही स्लिप स्टिचने जॉइन करून घेऊया. तशा प्रकारे आपला चेनचा राउंड रेडी होतो. पुन्हा आपल्याला 2 पेटल्सच्या मध्ये पेटल्स बनवायचा आहे आणि पेटलच्या खाली जी चेन आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक सिंगल क्रोशेट करायचा आहे. तिथे पेटलच्या खाली एक सिंगल क्रोशेट केलेला आहे आणि 2 पेटलच्या मध्ये जी पुढची चेन स्पेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक एसी करायचा आहे, एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे, 2 डबल क्रोशेट आपल्याला इथे करायचे आहेत आणि इथे आता डबल क्रोशेट आपल्याला 2 करायचे आहेत. तर इथे आपण 2 डबल क्रोशेट करून घेऊया. 2 डबल क्रोशेट झाल्यावर पुन्हा आपल्याला 3 चेन्स बनवायचे आहे, त्याचा रिकॉर्ड करायचा आहे. रिकॉर्ड झाल्यावर पुन्हा आपल्याला 2 डबल क्रोशेट करायचे आहेत, 2 डबल क्रोशेट करायचे आहे, एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे आणि एक एसी करायचा आहे. तशा प्रकारे आपला हा एक पेटल रेडी होतो. पुन्हा पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला एक एसी करायचा आहे. एक एसी झाल्यावर पुन्हा पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला पेटल बनवायचा आहे. पुन्हा पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला एसी करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला पेटल बनवायचा आहे. तर एक चेन स्पेसमध्ये सिंगल क्रोशेट झाल्यावर पुन्हा फर्स्ट पेटलचा जो पहिला एसी आहे तिथे स्लिप स्टिच करूया आणि हा राउंड क्लोज करून घेऊया आणि आता हा जो लाईट पिंक कलरचा ऊल आहे तो आपण कट करून घेऊया. इथे आपल्याला 3 लेयर्सचे लुडोस फ्लावर रेडी आहे. आता